आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वत्र प्रचाराचा जोर चालू आहे आणि यामध्ये मी बरेच गाव बघून आलो आणि सकाळपासून सर्वे करतो। त्या अनुषंगाने आपले कडेपूर जिल्हा परिषद गटातून शकुंतला मॅडम उमेदवारी करतात आणि कडेपूर पंचायत समितीतून पूनम माळी मॅडम आहे, सारणपर्यंत जातात असं माग आहे। तर काय रिझन घेऊन जातात, तुमचं रिझन काय आहे की तुम्हाला लोकांनी? प्रथमतः सन्माननीय संपतराव देशमुख यांना मी प्रणाम करतो। कडेपूर गटातून शकुंतला पिंगळे आणि कडेपूर गणातून पूनम माळी ह्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत। यांना आमचं बाबा आणि भाऊ ज्यांनी गेली 25 वर्षे आम्ही त्यांच्या आश्रयाखाली आम्ही काम करतो। लाडक्या बहीण असू द्या, बचत गट असू द्या किंवा सामान्य माणसापर्यंत आम्ही पोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। घर टू घर घरकुलं, नंतर आमच्यात जवळजवळ मागासवर्गीय समाज पण भरपूर आहे, त्यांच्यासाठी आता PM किसान योजनेतून आम्ही घरं दिली, पेन्शनी चालू केल्या, नंतर PM किसान योजनेतून रस्ते, त्यानंतर मुख्यमंत्री पद ह्यातून पण काही सिंचनाचे काही कामं चांगल्या पद्धतीने आम्ही केली हे असू द्या। नंतर माझा एक सरळ आपल्याला प्रश्न की आता तुम्ही मतं मागायला तळागाळापर्यंत लोकांना जाता, ठीक आहे, की निवडून आल्याच्या नंतर तिकडे पाठ फिरवतात। तर म्हणजे समजा आता तुम्ही ज्या काही समस्या जाणून घेतल्या, या समस्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही त्या घटकांपर्यंत कसं पोहोचता? नाही, आम्ही प्रत्येक घटकापर्यंत पोचलेलोच आहे अगोदरच, पण काय आणि इथून पर्यंत पण पोचणार आहोत। काय एखादी वेळेस राहत असेल एखादा घटक, पण तरी पण आत्ता जी लाडकी बहीण योजना असेल, आपण मामरापूरमध्ये 1,500 महिलांना आपण लाडक्या बहिणीच्या योजनेतून जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये आपण मागच्या वर्षी लाभ दिला आहे त्या लोक। तसंच बांधकाम कामगार योजनेतून मी जवळजवळ 500 ते 600 लोकांना मी फॉर्म भरून दिले, म्हणजे आमचे एक RSSचे लोक आहेत त्यांना भरून दिलेत, नंतर त्यांना ती भांडी मिळवून दिली त्या महिलांना। त्यानंतर तुमचा विधवा परित्यक्त्या या लोकांना पण पेन्शन आपण पंचायत तहसीलदार कार्यालय यातून सुद्धा मिळवून दिलेले आहे। कुणाची रेशनिंग कार्ड असू द्या, तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करून त्यांना मिळवून देण्याचा पण आपण प्रयत्न केलेला आहे। अशा गोष्टी जवळजवळ बाबा आणि भाऊंच्या माध्यमातून ही सर्व कामे आम्ही केलेली आहेत। शरद भाऊ लाड आपल्या समाजामध्ये भूमिहीन वर्ग म्हणून ओळखला जातो आणि त्या भूमिहीन वर्गाला राहायला जागा नाही। आता सध्या घरकुल योजनेचं जे धोरण आलेलं आहे, त्या धोरणामध्ये ज्यांची जागा आहे त्यांना घरकुल मंजूर होते, परंतु भूमिहीन लोकांसाठी घरकुल मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना? त्या गायरानाचा प्रयत्न आपण चालू आहे। जवळजवळ 70 ते 80 एकर आमच्या गावाला जमीन आहे, गायरान आहे, तर त्या गायरानाचा पण आपण ती प्रयत्न चालू आहे आणि त्या लोकांना जागा मिळवून देण्याचं पण आता काम आपण करतोय सध्या, आणि ते परिस्थिती चालू आहे। सगळ्यांचे आपण अर्ज घेतलेत आणि ते थोडं ते मार्गस्थ होतील, बहुतेक ते जवळजवळ 70-80% गेलेलंच आहे, ते होईल ना, होणारच। भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून जवळजवळ महिलांना ही एसटीत मोफत प्रवासाचं भाडे हे त्यांनी दिलेलं आहे। तसेच वीज बिल जवळ मोफत 5 HP पर्यंत वीज बिल मोफत शेतकऱ्यांना भाजप सरकारनं दिलेलं आहे। त्यानंतर आज मी सांगतो तुम्हाला की सन्माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्राम भाऊ देशमुख आणि शरद भाऊ लाड यांच्या ह्या नेतृत्वाखाली हे आजचं हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं पॅनेल लढवत आहे। नमस्कार, मी शकुंतला अधिकराव पिंगळे, भारतीय जनता पार्टीचे मी उमेदवार आहे। कडेपूर जिल्हा परिषद गटाचे मी उमेदवार आहे। माझे चिन्ह कमळ आहे। कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा। नमस्कार, पूनम भुजंगराव माळी, कडेपूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे। माझे चिन्ह आहे कमळ। कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।